वसुधैव कुटुंबकम महाउपनिषदासारख्या हिंदू ग्रंथांमध्ये आढळतो, ज्याचा अर्थ जग एक कुटुंब आहे. इथे वैयक्तिक किंवा कौटुंबिक हितसंबंधापेक्षा सुद्धा सामूहिक कल्याणाला प्राधान्य देऊन वैश्विक दृष्टिकोन दिला जातो. परमेश्वरानं निर्माण केलेलं हे जग चैतन्यशील आहे, ते केवळ परस्परांशी असलेल्या नात्यांमुळेच. जीवन नात्यांनी विणलेलं आहे. प्रत्येक नातं आपल्याला शिकवतं की प्रेम आणि काळजी किती महत्त्वाची आहे. कुटुंब ही अशी जागा आहे जिथे आपण आधार आणि प्रेम शोधतो. नवरा बायको एकत्र चालतात, जीवनाची आव्हानं सांभाळतात, मुलं नवीन आनंद आणि स्वप्न आणतात. आजी आजोबा, काका काकू, मामा मामी हे सगळे आपल्याला प्रेमाचं जाळं विणून देतात. निर्मात्याने जीवनात नाती जोडली आहेत कारण आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत. जाती, धर्म आणि मतभेद आपल्याला वेगळं करतात असं वाटतं, पण खरं पाहता प्रेमाचे धागे सर्वांना जोडलेलं ठेवतात. कुटुंब आपल्याला शिकवतं की प्रत्येक नातं म्हणजे जीवनाच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. जीवन नात्यांनी भरलेलं, प्रेमाच्या धाग्यांनी विणलेलं. नवरा बायको सोबत चालतात, प्रत्येक क्षणाला आधार देतात. मुलं आनंद नवीन आणतात, स्वप्नांनी घर सजवतात. कुटुंब मोठं, प्रेम जास्त, संपूर्ण जगाची बनते वास्तू. जाती धर्म वेगळे करतात, पण प्रेम पुन्हा जोडते हात. निर्मात्याचा संदेश आहे, नातीच खरं जीवन आहे, नातीच खरं जीवन आहेत. 3D Mind, I am I. Let's start with a beautiful prayer to the Lord. Om Namo Hanumate Rudravataraaya Panchvadanaaya Purvamukhe Sakala Shatru Samharakaya Ramadutaya Swaha. दुःख निवृत्ती. स्वामी रामतीर्थ अमेरिकेत असताना अनेक लोक त्यांच्याकडे चर्चेसाठी येत असत. आपले प्रश्न, जीवनातील समस्या त्यांना सांगत असत. एक दिवस अमेरिकन महिला त्यांच्याकडे आली. तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, कंठ दाटून आलेला होता. स्वामींनी प्रेमाने तिचे सांत्वन केले व तिला बोलके केले. ती सांगू लागली, मी एक विधवा आहे, मला 3 मुलगे होते. तिघांनाही ह्या यमाने गिळून टाकले. मी आता या जगात एकटीच आहे, असहाय्य आहे, अनाथ आहे. आपण संत आहात, विद्वान आहात, आपणच सांगा मी काय करू, कसे माझे दुःख दूर करू. तुमचा प्रश्न सुटेल, पण त्यासाठी तुम्हाला मन थोडे मोठे करावे लागेल. उद्या या, मी तुमचे समाधान करेन, दुःख दूर करण्याचा उपाय सांगेन. रामतीर्थांनी तिला असे सांगितले. बाई निघून गेल्यानंतर रामतीर्थ एका गरीब निग्रो बाईकडे गेले. तिला 10 मुले होती. घरात 18 विश्व दारिद्र्य होतं. रामतीर्थ म्हणाले, मला तुझा एक धाकटा मुलगा दे, मी त्याच्या पालन पोषणाची योग्य व्यवस्था करेन. त्या बाईने मुलगा त्यांना तात्काळ देऊन टाकला. दुसऱ्या दिवशी आपल्या समस्येचे समाधानकारक उत्तर मिळवण्यासाठी ती अमेरिकन महिला ठरल्या वेळेमध्ये रामतीर्थांच्याकडे आली. रामतीर्थांनी त्या निग्रो छोट्या मुलाला तिच्यासमोर ठेवले व ते म्हणाले, हे आहे तुझे समाधान, याला दत्तक घे व स्वतः मुलाप्रमाणे त्याच्यावर अत्यंत प्रेम कर. नाही नाही, तो निग्रो आहे, ती महिला उद्गारली. म्हणून काय झाले? तो काय खातपीत नाही का, बोलत नाही का, प्रेम जाणत नाही? त्यात काय कमी आहे? म्हणूनच मी सांगितले होते, मन मोठे केले, अंतकरण विशाल केले तर आपले दुःख कायमचे मिटेल. आईच्या डोळ्याने या मुलाकडे बघ, हृदयातून प्रेम वाहू देत, पाझरू दे. रामतीर्थांनी समजावून सांगितले. अमेरिकन महिलेने प्रेमाने त्याला उचलले व कडेवर घेऊन ती आनंदाने घरी गेली. रिनाउन्सिंग द वर्ल्ड, अ व्हेरी मोटिवेटेड वाईफ, अ टीचर ऑफ अ हजबंड. A couple having renounced the world undertook a pilgrimage to various religious shrines. Once the husband, who had walked a little ahead of the wife,
spied a diamond lying on the road. He immediately scratched the ground to hide it. He feared that if his wife found it, she might lose the merit of her renunciation. He was thus busy. The wife came up to him and asked what he was doing. He gave her a very evasive answer. She noticed the diamond, however, and guessing his motivations, asked him, "How can you have left the world if you still feel the difference between a diamond and dust?" A person has not truly renounced the world until he is completely detached from all worldly things physically and mentally and emotionally. I've been inspired from the book 100 Great Inspiring Stories of the author G. Francis Xavier, and the Marathi story comes from Manoranjak Bodhkatha, Pradhyapak Hemant Gokhale. The creation's tendency to channel its energies into relationships and form the unit of a family reflects a profound design of interconnectedness and growth. At its core, the family serves as a microsome of the larger universe, where the individuals learn the virtues of love, sacrifice, and mutual responsibility. The bonds between husband and wife, the nurturing of children, and the extended relationships of kinship are not merely biological or social constructs. They are spiritual frameworks designed to reform human souls. Through these relationships, individuals encounter their highest joys and deepest challenges, compelling them to grow in compassion, love, resilience, and wisdom. Marriage in particular symbolizes a sacred union, a partnership that mirrors the balance and duality inherent in creation itself. The husband and wife, as complementary forces, are not just co-creators of life, but also co-seekers of truth and meaning. Children in this dynamic are both the carriers of legacy and the teachers of innocence and wonder, reminding adults of the essential purity and the potential of the human spirit. The extended family further expands this circle, weaving a network of support and shared experience, thus reinforcing the idea that no individual exists in isolation. That is the philosophy I am I. The Creator, in weaving life into patterns of connectedness, seems to have embedded a cosmic lesson that existence is full of relations and relational. Every relationship, whether bound by love, duty, or conflict, is an opportunity for self-discovery and alignment with the divine principles. At the same time, the divisions of caste, creed, and status are paradoxically introduced into creation, reflecting humanity's limited understanding of unity. These separations, while painful, serve as mirrors that force individuals to confront prejudices and evolve towards inclusivity and equality. They highlight the tension between the Creator's oneness and the fragmented perceptions of creation, urging humanity to transcend these illusions. Thus, the family, with its intricate web of relationships, becomes both a sanctuary and a crucible. It is a sanctuary where individuals experience unconditional belonging, and a crucible where souls are refined through the trials of interdependence. The Creator's purpose in this design is perhaps to show that even in separation and diversity, there lies a hidden unity, a divine thread connecting all, calling us back to the source. Through the family, humanity learns that relationships are not mere roles to play, but sacred pathways leading to greater understanding, love, and ultimately oneness with the Creator. The world around us shows that life is built on relationships, and families are at the heart of this design. Families are not just groups of people living together. They are places where we learn, love, care, and responsibility. The bond between husband and wife, the joy of raising children, and the connections with extended family all have a deeper purpose. They teach us how to live with others, how to share, and how to grow as better human beings. Marriage, for example, is not just a partnership. It's a way to work together,
support each other, and grow stronger through life's challenges. As one saying goes, two are better than one because they have a good return for their labor. Children bring new life and hope into the family. They remind us of innocence and help us see the world with fresh eyes. The larger family, grandparents, cousins, uncles, and aunts creates a circle of support, showing us that we are never alone. The Creator seems to have designed life to connect us. Every relationship, whether easy or hard, teaches us something about ourselves and others. Yet there are also divisions in the world like caste, creed, and status. These separations may feel confusing, but they help us learn to rise above prejudice and see the bigger picture. As a wise person once said, love recognizes no barriers. It jumps hurdles, leaps fences, and penetrates walls to arrive at its destination full of hope. Families are meant to be places where we feel safe and loved, but they also challenge us to grow. The Creator's plan is clear. Even though we seem different and separated, we are all connected. As another saying goes, we are not separate from the whole, we are part of the web of life. We are I am I. Families teach us this truth, one relationship at a time, bringing us closer to each other and to be the Creator. I am I. Life is woven with ties so strong, a family where we all belong. Husband and wife, side by side, together they walk, together they guide. Children bring joy, pure and new, a little world with dreams to pursue. Grandparents, cousins, uncles and aunts, a circle of love where each heart chants. The Creator's plan is clear to see. In every bond there's unity. Though caste and creed may seem to divide, the thread of love runs deep inside. In family's care, we learn and grow. Through love and trials, life will show that every tie, both near and far, is a light that guides us to who we are. जीवन रिश्तों से जुड़ा हुआ है. हर रिश्ता हमें सिखाता है कि प्यार और देखभाल कितनी ज़रूरी है. परिवार वह जगह है जहाँ हमें सहारा और अपनापन मिलता है. पति पत्नी साथ चलते हैं और जीवन की चुनौतियों का सामना करते हैं. बच्चे घर में नया आनंद और सपने लाते हैं. दादा दादी, चाचा चाची, नाना नानी, मामा मामी सब मिलकर प्यार का एक बड़ा घेरा बनाते हैं. सृष्टिकर्ता ने रिश्तों का यह जाल इसीलिए बनाया है ताकि हम एक दूसरे से जुड़े रहें. जाति, धर्म और भेदभाव हमें अलगपन सिखाता है, लेकिन सच्चाई यह है कि प्यार का धागा सबको जोड़ता है. परिवार हमें सिखाता है कि हर रिश्ता जीवन को और गहरा और सुंदर बनाता है. जीवन है रिश्तों का मेला, प्यार से बंधा हर एक चेला. पति पत्नी संग निभाते, हर मुश्किल को साथ सुलझाते. बच्चे लाते हैं खुशियों की बौछारें, सपनों से सजाते परिवार. दादा दादी, नाना नानी और रिश्तेदार सब बनते सहारा बार बार. जाति धर्म भले दूर करे, प्यार सभी को पास करे. सृष्टिकर्ता का यही है संदेश, रिश्ते हैं जीवन की असली रेख. Relationships are the threads that hold the fabric of life together. When we preserve these bonds, we love, understand, and respect. We create a space where trust and harmony can flourish. Each relationship, whether between family, friends, or even strangers, is an opportunity to grow and to connect. To make these bonds stronger, we must be unconditional and non-judgmental, accepting others as they are without letting differences divide us. When love turns into hatred or suspicion, it breeds suffering, not just for others but for ourselves. This pain is often a result of our own choices.
our inability to let go of anger, ego, or misunderstandings. As the saying goes, hatred does not cease by hatred, but only by love. This is the eternal rule. To preserve love and peace, we must root our actions in care, compassion, and understanding, integration. Seeing ourselves as part of a larger whole helps us break barriers and heal wounds. Old relationships built on memories and trust, and new ones full of possibilities. Both thrive on this foundation. Love is not just an emotion, it is the essence of life, and nurturing it is the greatest responsibility we hold. When we live by these principles, we not only preserve our relationships but also find peace within ourselves. नाती जीवनाची वीण घट्ट करतात. जेव्हा आपण प्रेम, समजूतदारपणा आणि आदराने नाती जपतो, तेव्हा आपण एक विश्वासाने भरलेली जागा निर्माण करतो. प्रत्येक नातं, मग ते कौटुंबिक असो, मैत्रीचं असो किंवा ओळखीचं, ही एक संधी आहे जोडून राहण्याची आणि वाढण्याची. नाती मजबूत ठेवण्यासाठी आपण निरपेक्ष असायला हवं आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय करायला नको. दुसऱ्यांना जसे आहेत तसे स्वीकारायला हवं. जेव्हा प्रेम राग किंवा संशयात बदलतं, तेव्हा दुःख निर्माण होतं आणि ते दुःख आपल्याच कृतीमुळे होतं. आपला अहंकार, राग किंवा गैरसमज सोडू शकत नाही, म्हणून हे घडतं. द्वेष कधीच द्वेषाने संपत नाही, फक्त प्रेमानेच तो संपवता येतो असं म्हटलं जातं. प्रेम आणि शांतता टिकवण्यासाठी आपल्याला काळजी, करुणा आणि समजुतीवर आधार ठेवावा लागतो. आपण सगळे एकत्र आहोत हे लक्षात ठेवून एकत्रीकरण, इंटिग्रेशन करणं महत्त्वाचं आहे. जुनी नाती जिथे विश्वास आणि आठवणी आहेत आणि नवीन नाती जी नवीन शक्यता घेऊन येतात, ती या आधारावर फुलतात. प्रेम ही फक्त भावना नाही, तेच जीवनाचं सार आहे आणि ते जपणं ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. यावर जगलो तर नाती जपली जातील आणि आतून आपल्याला शांतता मिळेल. रिश्ते हमारे जीवन को जोड़े रखते हैं. जब हम इन्हें प्यार, समझदारी और सम्मान के साथ निभाते हैं, वो हम भरोसे और शांति से भरा माहौल बनाते हैं. हर रिश्ता, चाहे वह परिवार का हो, दोस्ती का हो या किसी अनजान का, हमें जोड़ने और सिखाने का मौका देता है. रिश्तों को मजबूत बनाने के लिए हमें बिना शर्त और बिना किसी निर्णय के उन्हें स्वीकारना चाहिए. हमें लोगों को वैसे ही अपनाना चाहिए जैसे वो है. जब प्यार नफ़रत या शक में बदल जाता है, तो यह दर्द और यही तकलीफ़ हमारी अपनी वजह से होती है. हमारा गुस्सा, अहंकार या गलतफहमियाँ इसे बढ़ावा देते हैं. जैसा कहा गया है, नफ़रत नफ़रत से नहीं मिटते, सिर्फ प्यार से मिटती है. प्यार और शांति बनाए रखने के लिए हमें दया, करुणा और समझदारी का सहारा लेना चाहिए. यह समझना ज़रूरी है कि हम सब जुड़े हुए हैं और साथ में ही आगे बढ़ सकते हैं. पुराने रिश्ते जो भरोसे और यादों पर बुने हैं और नए रिश्ते जो नए अवसर लाते हैं, दोनों इसी आधार पर मजबूत होते हैं. प्यार सिर्फ एक भावना नहीं है, यह जीवन का असली सार है. इसे बचाना हमारी सबसे बड़ी जिम्मेदारी है. जब हम इसी सिद्धांत पर चलेंगे तो रिश्तों भी बचेंगे और हमारे भीतर शांति भी बनी रहेगी. The most beautiful souls are those who walked out of the fire, then returned with water for those still in it. प्रेमिकेचं प्रेम सुंदर फुलतं, नवरा बायको होऊन नवं जीवन जुळतं. हातात हात घेऊन स्वप्न रंगवतात, आयुष्याच्या प्रवासाला सोबत सजवतात. आई वडील होऊन पालक बनतात, प्रेमाची शिकवण मुलांना देतात. मुलं आनंद स्वप्न आणतात, घराचं विश्व नव्यानं उजळवतात. आजी आजोबा पुन्हा मुलासारखे हसतात,
मुलांच्या मुलांमध्ये आठवणींचा संचार रचतात. प्रेमाचं हे चक्र थांबत नाही, नात्यांचं जाळं कधीही उलगडत नाही. निर्मात्याचा हा खेळ सुंदर आणि महान, प्रेम एकता यांचा तोच आहे गान. सर्वांना जोडणारा धागा म्हणजेच हे प्रेम. प्रेमांकुर. परमेश्वराने प्रेमाचे बीजांकुर हे प्रत्येक हृदयात, प्रत्येक श्वासामध्ये संस्थापित केलेले आहेत. आपल्या प्रेमळ आणि मधुर बोलण्यातून, विचारांच्या देवाणघेवाणीतून आपण मनं जिंकायची असतात. याची सुरुवात आपण करायची असते आपल्यापासून. आपण स्रोत बनूया प्रेमाचे. सुरुवात आपण करूया स्वतःपासून. मग हा संदेश पोहोचेल 2 घरांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये, आपल्या शहरामध्ये, मग शेजारच्या गावांमध्ये. असं करत तालुका, जिल्हा, मग राज्य आणि देश, आणि ही साखळी विणली जाईल प्रत्येक देशामध्ये, म्हणजेच संपूर्ण विश्वामध्ये. वसुधैव कुटुंबकम हा परमेश्वरीय संदेश आपण आपल्या या मधुर आणि प्रेमळ बोलण्यातूनच निर्माण करू शकतो. मी आज निर्धार करते की मी माझ्यापासूनच सुरुवात करते. प्रेमी जोड़े ने रचाई शादी, पति पत्नी बन गए जीवन साथी. हाथों में हाथ लिए सपने सजाए, जीवन के हर मोड़ पर संग निभाए. माता पिता बनकर नए फूल खिलाए, प्यार और सीख के बीज लगाए. बच्चे घर में खुशियाँ लाते, मासूमियत से सबको हंसाते. दादा दादी नाना नानी बनकर फिर से मुस्काते. नाती पोतों संग यादें बूंदते जाते. प्रेम का यह चक्र चलता रहे चलता रहे चलता रहे. रिश्तों का ताना बाना बनता रहे बनता रहे. सृष्टिकर्ता का यह सुंदर खेल है, प्यार और एकता से भरा मेल है. बिखराव छोड़ो, जुड़ाव अपनाओ, हर रिश्ते में सच्चा प्यार फैलाओ. The source of love is deep inside, yet we search for it far and wide. We run to places, we chase the stars, not knowing it's right within, not afar. Through pain and loss, we walk alone, facing struggles, our hearts turn to stone. But one day we see, so simple, so clear, the love we seek is already here. We are the love, the endless light, the warmth within, shining bright. No treasure outside, no need to roam. In our hearts we find our home. I am I, the truth we see. Love's true source is you and me. प्रेमाचा स्रोत आपल्यात आहे, पण त्याला शोधायला बाहेर जातो आपण. दूर दूर जातो, तारे धरतो, आपलं सत्य विसरतो. दुःखांमध्ये वाट चालतो आणि हृदय कठोर करतो. पण एक दिवस कळतं स्पष्ट, प्रेम आपल्यातच आहे वास्तव्यात. आपणच आहोत प्रेमाचा दीप, जळत राहणारा सुंदर. बाहेर नाही काही मिळणार, मनातच आहे घर, मनातच आहे सारे आपल्या. आय एम आय हे सत्य जाणतो, प्रेमाचा स्रोत आपणच मानतो, आपणच असतो. प्रेम का स्रोत है हमारे भीतर, पर उससे खोजते हैं बाहर बाहर. दूर दूर भटकते सितारे छूते, अपने दिल का सच क्यों भूलते. दुखों में चलते कांटे चुभते और दिल को कठोर बनाते. पर एक दिन सच समझ आता, प्रेम तो पहले से दिल में है बसाया. हम ही है प्रेम, रोशनी का रूप, हमारे भीतर है सुंदर धूप. बाहर नहीं यही है खजाना, दिल के अंदर सारा ज़माना. आई एम आई, मैं हूँ मैं, यही सच्चाई, प्रेम का स्रोत खुद में समाई. द विस्परिंग ब्रुक. Once in the quaint village nestled in a valley, there flowed a gentle brook. The brook was known for its melodious whispers, soothing the hearts of anyone who sat by its bank. A wise old sage often meditated there, and one day a curious young boy approached him. Why does the brook sing so beautifully? The boy asked. The sage smiled and said, because it accepts everything, the fallen leaves, the stones, and even the dirt.
without resistance, yet it keeps moving forward, finding its own path. The boy pondered and asked, "What does it teach us?" The sage replied, "Life flows like this brook. When we accept challenges and joys alike and move forward with love and resilience and grace, we create our own harmony. Embrace life's flow with acceptance and resilience, love, care, and you will find beauty and peace in every moment and in every relation that we have." Happiness grows not from what we have, but from the love, peace, and kindness we sow in our hearts. Contentment is the art of finding joy in the simplest blessings, for the small things hold the greatest treasures. True peace begins when we align our actions with the whisper of our conscience. A joyful life is built on gratitude, each moment a gift, each breath a celebration. Harmony comes not from seeking perfection, but from embracing imperfection with grace. When we nurture others, we cultivate happiness in our own souls. The path to peace lies in surrendering the need for control and trusting the flow of life. To live well is to balance the heart's desires with the soul's wisdom. The gentle path, beneath the sky so vast and blue, lies a path serene and true. It whispers secrets, soft and kind, to nourish the heart, to free the mind. Walk gently with gratitude's grace, find joy in every small embrace. The morning sun, the evening breeze, the quiet rustle of the trees. आनंद संपत्तीत नसतो, तो प्रेम, शांतता आणि दयेमध्ये असतो. समाधान म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे. खरी शांतता आपल्या अंतःकरणाच्या आवाजानुसार जगण्यात असते. कृतज्ञता ही आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. संपूर्णता शोधण्यापेक्षा अपूर्णतेला स्वीकारणे महत्त्वाचे आहे. इतरांना मदत केल्यावर आपलाही आत्मा आनंदी होतो. आनंद आणि शांती प्रेमाने भरलेल्या अंतःकरणातच असते. खुशी दौलत में नहीं, प्यार, शांति और दया में है. सच्ची शांति अपने दिल की आवाज़ सुनने में है. संतोष का मतलब है छोटी छोटी चीज़ों में खुशी ढूंढना. खूबसूरती को पाने से ज़्यादा खामियों को अपनाना ज़रूरी है. खुशी और शांति एक दयालु दिल में रहती है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है. जीवन का मतलब तो आना और जाना है. 2 पल के जीवन से एक उम्र चुरानी है. एक प्यार का नगमा है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ. तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ. आँखों में समंदर है, आशाओं का पानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है. तूफान को आना है, आकर चले जाना है. बादल है ये कुछ पल का, छाकर ढल जाना है. परछाइयाँ रह जाती निशानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है. जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. तेरी मेरी कहानी है. तेरी मेरी कहानी है.